गेल्या महिनाभरापासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। दिवाळीमध्ये पुन्हा भाव वाढतील अशी अपेक्षा होती आणि त्यानुसार आज लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त येऊन ठेपलेला आहे। आजच्या दिवशी देखील सोन्याच्या दरामध्ये 1000 रुपयांची जी आहे वाढ झालेली आहे। त्यामुळे निश्चितच कुठेतरी या दराचा जे आहे ग्राहकांवर परिणाम झालेला आहे। आज लक्ष्मीपूजन आहे। आज 3.5 मुहूर्तांपैकी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त एक मानला जातो आणि या दिवशी जे आहेत सोन्याची चांदीची ग्राहक खरेदी करत असतात। त्यानुसार आज सकाळपासूनच या ठिकाणी जे आहे ग्राहकांची आता सराफ दुकानांमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून जे आहे सोन्या चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे आणि महिनाभरापासून मोठी वाढ जी आहे सोन्या आणि चांदीमध्ये झाली आहे। कालच्या दिवशी जे आहे सोन्याचे दर घसरले होते, मात्र पुन्हा सायंकाळी जे आहे सोन्याच्या दरात वाढ झाली। आपण 12 तासांचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये जवळपास 2300 रुपयांची वाढ झाली असून आता सोन्याचे दर जे आहेत GST सह 1,34,000 रुपयांवर पोहोचले आहे। मात्र चांदीच्या दरात आज कुठलीही वाढ झालेली नाही। चांदीचे दर स्थिर असल्यामुळे चांदीचे दर GST सह 1,70,000 रुपयांवर असल्याचं पाहायला मिळतं आहे। सातत्याने सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होत असल्यामुळे निश्चितच ग्राहकांवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोनं आणि चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं निश्चितच या दरवाढीमुळे कुठेतरी बजेट कोलमडल्याचं चित्र जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।